परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र चतुर्थोल्लास. एकदा एक शाळेतील शिक्षकेने घरातील भांडणाला त्रासून ठळकवाडीतील काँग्रेस विहिरीत आत्महत्या करण्याकरता चालली होती. जाता जाता श्रीहरी मंदिरात जाऊन आईना भेटून पुढे जावे असे वाटल्यावरून ती गेटाच्या आत गेली. ती वेळ दुपारी 2 वाजण्याची असल्यामुळे त्या समयी आई विश्रांती घेत होत्या. तरी त्या एकाएकी उठून बाहेर आल्या आणि तिला उद्देशून, प्रभा, चल आपण दोघीही काँग्रेस विहिरीजवळ जाऊ. तुला जर 2 माणसांचा त्रास सहन करवत नाही तर मग हजारो माणसांचा त्रास मला कसा सोसवणार, असे म्हणाल्या. हे आईंचे बोलणे ऐकताच ती चकितच झाली. तेव्हापासून तिच्या तापट स्वभावात फरक पडत गेला आणि तिच्या घरात शांती नांदू लागली. एकदा ठळकवाडीतील एका डॉक्टरची बायको रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रीहरी मंदिरात आली. तिचे नाव गंगूबाई. आईने यावेळी येण्याचे कारण काय याबद्दल तिची विचारपूस केली. तेव्हा ती बाई म्हणाली, मुलाने व मालकाने आज मला पुष्कळ मारले. असा त्रास वरचेवर भोगण्यापेक्षा मला मरावेसे वाटते. तेव्हा मरण्यासाठी मला तुम्ही काहीतरी औषध द्या. यापुढे काही झाले तरी मी परत घरी जाणार नाही. ते ऐकून आईने तिला प्रश्न केला, तुम्ही जेवलात का? गंगूबाई म्हणाल्या, हो. आईने तिला म्हटले, तर मग आमचे औषध तुम्हाला लागू पडणार नाही, कारण ते औषध पोट रिकामे असतानाच घ्यावयाचे आहे. गंगूबाईंनी म्हटले, आई, खरोखर भांडणामुळे मी जेवले नाही हो. मला एकदा विष देऊन सोडा. आई म्हणाल्या, मी चपातीतून औषध देणार आहे, मात्र जेवढ्या चपात्या देईन तेवढ्या तुम्हाला खाव्या लागतील. त्यावर गंगूबाईंनी उत्तर दिले, तुम्ही सांगाल तसे करीन. त्यानंतर आईने तिला चपात्या आणि भाजी करून खावयास दिली आणि तिला निजण्यासाठी अंथरूण घालून ठेवले. तिचे खाणे संपल्यावर आता ओम नमः शिवाय म्हणत म्हणत निजा. एक शब्द बोलाल तर विष लागू पडणार नाही असे तिला सांगितले. त्याप्रमाणे ती बाई स्वस्थ निजली. तिला इतकी गाढ झोप लागली की ती एकदम सकाळीच उठली. या गोष्टीकडे लक्ष पुरविले असता आमच्या दुर्गुणांची शक्ती आई युक्ती प्रयुक्तीने कशी कमी करतात याबद्दल आश्चर्य वाटते. सकाळी उठल्यावर गंगूबाई म्हणाली, आई, मी आता घरी जाते हो. माझी सुशा रडत असेल. त्यानंतर चहा देऊन आईने तिची पाठवणी केली. तेव्हापासून तिच्या घरातील भांडणे नाहीशी होऊन तिचा संसार सुखाचा झाला. एके दिवशी एक बाई आपल्याबरोबर 25 वर्षांच्या मुलीला घेऊन आईंच्याकडे आली आणि म्हणाली, या मुलीला भूतबाधा झाली आहे का पहा. आई म्हणाल्या, भूतबाधा झाली असती तर ही येथवर येऊ शकली नसती. बाधा आहे खरी, पण हिनेच त्याची फोड केली पाहिजे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, माझे एका मुलावर प्रेम होते, पण त्याचे दुसऱ्या मुलीशी लग्न झाले. तेव्हापासून प्रेमभंगामुळे माझ्या डोक्यात असह्य वेदना होत आहेत. गाडीखाली घालून घ्यावे असे सारखे वाटत आहे. तेव्हा मी काय करू? आई म्हणाल्या, एक गृहस्थ डॉक्टरजवळ गेला आणि म्हणाला, डॉक्टर साहेब, मला एका वस्तूच्या ठिकाणी 2 वस्तू दिसतात, तेव्हा आपण यावर काही तजवीज करा. डॉक्टर म्हणाले, मला एका वस्तूच्या ठिकाणी 3 वस्तू दिसतात, तेव्हा तुझी तक्रार मी कशी निवारण करू शकणार? त्याप्रमाणे तू माझ्याजवळ सांगतीस की प्रेमभंगामुळे जीव नकोसा झाला आहे, पण माझ्या सहवासात आलेल्या लहानापासून थोरापर्यंत सर्व मंडळींवर माझे प्रेम धाव घेते. पण कुणाचे बायकोवर तर कुणाचे मुलावर, कुणाचे घरावर तर कुणाचे पैशावर, कुणाचे शेतावर तर कुणाचे मळ्यावर मन ओढ घेत असल्याने
प्रत्येक क्षणाला माझा प्रेमभंग होतो, त्यामुळे मला भयंकर त्रास होतो. असे असता तुला मी उपाय काय सांगणार? एवढे मात्र मी सांगू शकते की देवाचे सदैव स्मरण राखले असता कितीही बिकट प्रसंग आला तरी त्यातून मनुष्याला पार होता येते. आमच्या दुर्गुणांची शक्ती आई युक्तिप्रयुक्तीने कशी काय कमी करतात ते करीत असता प्रत्येक गोष्ट स्वतःकडे लावून घेण्याची त्यांची पद्धत पाहून मन आश्चर्याने थक्कच होऊन जाते. पुढे माताजी तिला म्हणाल्या, एवढे मात्र लक्षात ठेव की देवाचे सतत स्मरण राखल्याने आपण चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाही. त्यामुळे आपले शांती समाधान टिकून राहते. एके दिवशी धारवाडहून एक बाई नवऱ्याशी भांडून आईंच्याकडे आली आणि म्हणाली, त्यांचा फार तापट स्वभाव, त्यामुळे त्यांचे माझे पटत नाही, म्हणून मी पुन्हा घरी जाणार नाही, तुमच्याजवळच राहीन, नाहीतर जीव देईन. त्यावर आईने तिला 2 उपदेशाच्या गोष्टी सांगून तिच्या मनाचे समाधान केले आणि तिला घरी पाठवून दिले. एकदा गदगहून एक बाई आली आणि माझा नवरा वाईट व्यसनाला लागलाय, म्हणून मी पुन्हा त्याच्याशी संसार करणार नाही. मला तुम्ही जवळ ठेवून घ्या, नाहीतर मी विहिरीत घालून घेईन. आई म्हणाल्या, तुला जो पतीचा सहवास नकोसा वाटतो तो तुझ्या दुर्गुणांमुळे वाटतो. इथे राहावे म्हणतीस, पण तुला तुझे दुर्गुण राहायला देणार नाहीत. त्यापेक्षा घरी जाऊन तू दुर्गुण घालविण्याचा प्रयत्न कर. त्याबद्दल मी तुला उपाय सांगेन. परंतु अंगात रोग असताना जसे टॉनिक लागू पडत नाही, त्याप्रमाणे नवऱ्याच्या रागामुळे आईंच्या बोधाचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यानंतर आईने तिची अनेक प्रकारे विचारपूस करून मोठ्या युक्तीने तिच्या घरचा पत्ता काढून घेतला. त्यावर तिला नकळत तिच्या पतीला तार करून बोलावून घेतले व दोघांनाही उपदेश करून, यापुढे तुम्ही उभयतांनी प्रेमाने राहण्याचा प्रयत्न करा. तुझा राग अनावर झाला तर त्यांनी मला कळवायचे आणि त्यांचा राग अनावर झाला तर तू मला कळवायचे, म्हणजे तुमचा संसार सुखाचा होईल, असे सांगून त्यांना घरी पाठवून दिले. एके दिवशी गारगोटीहून एक बाई आली. तिच्याबरोबर एक लहान मुलंही होते. तिची विचारपूस करताच, तुमच्याजवळ माझ्या संसारातील पुष्कळशा तक्रारी सांगावयाच्या आहेत. मला जीव नकोसा झाला आहे, म्हणून एकदा सांगून मोकळी होते, असे ती म्हणाली. आई म्हणाल्या, तू जेव्हा गेटाच्या आत आलीस तेव्हाच तू येथवर येण्याचे कारण मला समजले आहे. ज्या अर्थी तू माझ्याजवळ तक्रार घेऊन आलीस त्या अर्थी तुला 2 शब्द सांगणे माझे काम आहे आणि त्याप्रमाणे वागणे तुझे काम आहे. लग्नानंतर बायकोला नवरा आवडला नाही किंवा नवऱ्याला बायको आवडली नाही किंवा उभयतांमध्ये मतभेद होऊन वरचेवर मन नाराज होते किंवा नवरा, सासू, नणंद, जाऊ यांच्यापासून त्रास होतो. यापैकी काही जरी असले तरी विचाराने वागणे, सहन करणे हे स्त्रीला भूषणावह आहे. घरातील मंडळींपैकी कोणी जरी आपणास बोलले तरी त्यांना आपण उलट न बोलता आपल्या वागण्यात कोठे चुकते याचे निरीक्षण करावे आणि आपण सुधारण्याचा प्रयत्न करावा. मागच्या खेपेला तुम्ही उभयता आला होता तेव्हा मला आनंद झाला होता, पण या खेपेला मात्र तू घरातल्या माणसांना नकळत एकटी निघून आलीस, हे मला आवडले नाही. अशा वागण्याने स्वतःचे ते नाव वाईट होते, त्यात माहेरच्या व सासरच्या मंडळींचे पण नाव वाईट होते. तू कितीतरी यजमानांच्या तक्रारी सांगितल्यास तरी मी त्यांना दोष देणार नाही. पुन्हा येतेवेळी दोघे मिळून या, म्हणजे तुमच्या खटल्याचा निकाल लावता येईल. आईच्या या सांगण्याने तिचे समाधान झाले. त्यावरती आपल्या घरी गेली. एके दिवशी पुण्याहून एक बाई आईंच्याकडे आली आणि म्हणाली, अलीकडे हे सदा दारूच्या नशेत असतात, त्यामुळे सारखी मला मारहाण करतात. मला जीवनाचा अगदी कंटाळा आला आहे, म्हणून यापुढील आयुष्य तुमच्या चरणापाशीच जाऊ दे, नाहीतर मला मरण तरी येऊ दे. आई त्यांना म्हणाल्या, आज 12 वर्षे तुम्ही भजनाला जाता, वाचता, जप करता, तेव्हा भांडणाच्या पायी येथवर यायला नको होते. संसार म्हटला
की सुखामागे दुःख, दुःखामागे सुख असावयाचेच. तुम्ही आता घरी जा. ते काय करतात ते करू देत, मात्र एकही शब्द बोलू नका. सारखे ओम नमः शिवाय म्हणत राहा. तुमची काय तक्रार आहे ती देवापुढे सांगा. अजून तुमचे लक्ष देवाकडे लागलेले नाही, म्हणून हे सर्व काही होत आहे असे समजावे. जसजसे तुमचे लक्ष देवाकडे लागत जाईल तसतसा सध्या होणारा त्रास कमी कमी होत जाईल. आईंच्या या सांगण्याने तिचे समाधान झाले. त्यावर ती आनंदाने परत पुण्याला गेली. एके दिवशी रात्री 9 वाजता एक तरुण आईंच्याकडे आला आणि म्हणाला, मला जीवनाचा अगदी कंटाळा आला आहे, म्हणून माझे घर, शेत, इस्टेट तुमच्या नावाने करण्याकरता मी कागदपत्र घेऊन आलो आहे. तुम्ही अनेक वेळा मला संकटातून तारलेत, पण यावेळी तुम्ही सूचना देऊन सुद्धा मी मुद्दाम माझ्या मस्तीने अंगावर संकट ओढवून घेतले आहे, म्हणून मला आत्महत्या केल्याशिवाय गत्यंतर नाही. या माझ्या इच्छेआड तुम्ही येऊ नका. आईने त्याला म्हटले, गुंडोबा, तुझ्या नशिबात जर आत्महत्या करायची असेल तर मी नको म्हणून सुटणार कशी? करिता त्या बाबतीत मी तुला काही सांगणार नाही. फक्त एवढेच माझे सांगणे आहे, तुझी इस्टेट मला नको. तू तुझे आप्त इष्ट कोणी असतील तर त्यांना दे किंवा कुठल्या तरी देवळाला दे. गुंडोबाने उत्तर दिले, मी दुसरा देव जाणत नाही. तुमच्याशिवाय मी माझी इच्छा पुरवलीच पाहिजे, नाहीतर मी येथून हलणार नाही. असे म्हणून रात्रीचे 10 वाजले तरी गुंडोबा तेथेच बसून राहिला. आईने त्याला म्हटले, तुझी इस्टेट मीच घेतली पाहिजे तर माझ्या कृष्णाला त्याबद्दल मला विचारावे लागेल. पण आत्ताच्या आत्ता ते साध्य होणार नाही, कारण कृष्णाची लहर पाहून मला बोलावे लागते. 10च्या नंतर येथे कोणी राहावयाचे नाही, तेव्हा तुला बसता येणार नाही. गुंडोबा म्हणाला, आज रात्री तर आत्महत्या करण्याचे मी ठरविले आहे. तत्पूर्वी तुम्हाला इस्टेट द्यावयाची आहे, तेव्हा हे कसे जमणार? त्याबद्दल आईने त्याला उत्तर दिले, मी काय सांगणार? कृष्णाची परवानगी मिळाली की तुझ्याजवळ मी मनुष्य पाठविते, तेव्हा तू ये. नाहीतर कोणाच्या तरी नावाने करून आत्महत्या कर. त्यावर तो तेथून घरी गेला. तोच त्याच्यावर आलेले संकट नाहीसे झाल्याचे त्याला समजले. एकूण गुंडोबा आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त झाला. कराड येथे राहणारे नारायण जांभेकर हे एकदा मोठ्या संकटात सापडले होते. त्यांचे दुःख असह्य झाल्यामुळे त्यांच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार घोळू लागले. म्हणून त्यांची बहीण गंगूताई हलशीकर यांनी आईना त्यांच्याकडे बोलावून नेले. त्यांना पाहताच आईने जो प्रथम प्रश्न केला तो हा, स्वामी रामतीर्थ, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद यांची तुम्ही पुष्कळशी पुस्तके वाचलीत म्हणे, पण त्यापासून काही घेतलेले दिसत नाही. आंब्याची साल चोखून आतील भाग टाकून तर आंबा खाल्ला असे कसे म्हणता येईल? संत चरित्रे वाचल्यावर मनुष्याला आत्महत्येचे विचार येतील तरी कसे? मला वाटते संतांच्या ठिकाणी आदर नसून केवळ मनोरंजनासाठी पुस्तके वाचली असावी. हे ऐकताच जांभेकरांनी आईंच्या पुढे साष्टांग नमस्कार घातला. त्यावर आईने त्यांना उपासनेबद्दल मार्गदर्शन केले. यावरून पूर्ववयात आई स्वतः आत्महत्या करायला गेल्या असता तेथे जटाधारी पुरुष प्रगट होऊन त्यांनी आईंच्या पुढे जे उद्गार काढले होते त्या उद्गाराची येथे सत्यता पटते. जांभेकरांची बदली पनवेलला झाल्यावर दुसऱ्या वर्षी दिवाळीनिमित्त त्यांनी आईंना आपल्याकडे बोलावून घेतले. एके दिवशी जांभेकर बोलता बोलता, वज्रेश्वरीला नित्यानंद स्वामी राहतात, तेथे ऊन पाण्याची कुंडे पण आहेत असे म्हणाले. तेव्हा आईने त्यांना, नित्यानंदांच्या दर्शनाला तुम्ही कधी गेला होता का असे विचारले. तेव्हा नाही असे त्यांनी उत्तर दिले. शक्यतो मनुष्याने संत संगती लाभण्याची संधी दवडू नये. एकदा मुद्दाम जाऊन या असे आई म्हणाल्या.
येत्या गुरुवारी आपण सर्वच मिळून जाऊ, असे जांभेकर म्हणाले. त्याप्रमाणे गुरुवारी वज्रेश्वरीला जाणे झाले. ते धर्मशाळेत उतरले होते. त्यावेळी नित्यानंद स्वामींचे दर्शन सर्वांना दुर्लभ होते. क्वचित ते खोलीच्या बाहेर पायरीवर येऊन बसत. त्यावेळी जवळ छोटे छोटे दगड जमवून ठेवलेले असावेचे. मंडळी येत असलेली दिसली की ते दगड मारायला सुरुवात करीत. घरातली तक्रार सांगतात. एकदा बोलायला वाव दिला की चिरचिर करत बसतात आणि माझ्या एकांतात भंग करतात, असे म्हणून ते आपली भाषा तुळूमध्ये सारख्या शिव्या देत. त्यामुळे त्यांच्यासमोर येण्यास बहुतेक कोणी धजत नसत. पण ही मंडळी गेली. इतक्यात ते खोलीतून बाहेर आले आणि पायरीवर बसले. जांभेकरांकडे वळून स्वामी म्हणाले, कुंडात स्नान करा. त्यावर सर्व स्नानार्थ गेले. सर्वांची स्नाने उरकली, पण जांभेकर मात्र आपल्याला उघड्यावर आंघोळ करण्याची सवय नाही असे म्हणून आंघोळ न करता राहिले. तेव्हा आई म्हणाल्या, नाना, तुम्ही आंघोळ का केली नाही? आपण पुन्हा स्वामींच्या दर्शनाला जर गेलो आणि त्यावेळी त्यांनी आंघोळ झाली का असे जर विचारले तर होय म्हणणार की नाही म्हणणार? होय म्हणालात तर खोटे बोलल्यासारखे होईल आणि नाही म्हणालात तर आज्ञाभंग केल्यासारखे होईल. दोन्हीकडून दोष लागणार. ते कशाला विचारायला जातील असे जांभेकर म्हणाले. ते विचारतील किंवा न विचारतील, तुम्ही 2 तांबे आंघोळ करणे बरे, असे आईने पुन्हा सांगितले. त्यावर त्यांची पत्नी म्हणाली, आई एवढं सांगतात तर आंघोळ करा की. त्यावर त्याने आंघोळ केली. सोबत फराळाचा डबा नेलाच होता. फराळ झाल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन उठणे झाले. त्यावर सर्व पनवेलला जाण्यास निघाले. तेव्हा स्वामी बाहेर आलेत का आत आहेत हे पाहण्यासाठी आई त्यांच्या खोलीकडे वळल्या. तोच ते पुन्हा पायरीवर येऊन बसले. जांभेकरांना पाहताच, काय आंघोळ केली का असे स्वामींनी विचारले. लगेच त्यांनी हसत होय असे उत्तर दिले. त्यावेळी आईंच्या सांगण्याची त्यांना आठवण झाली. एके दिवशी आईंच्याकडे एक 8 वर्षांचा मुलगा आला आणि माझी दाढ दुखत आहे, तेव्हा यावर उपाय काय असा त्याने आईंना प्रश्न केला. तेव्हा तू दात चांगले घासून घेत नाहीस म्हणून देवाने तुला ही शिक्षा दिली आहे, असे आईने त्याला उत्तर दिले. त्यावर पुन्हा आई म्हणाल्या, उद्यापासून दात स्वच्छ घासेन आणि आंघोळ झाली की 108 वेळा ओम नमः शिवाय म्हणेन. याप्रमाणे देवापुढे आता कबूल कर, म्हणजे पुन्हा कधी असा त्रास होणार नाही. इतकेच नव्हे तर याच घटकेला तुझी दाढदुखी देव बरी करील. तेव्हा आईने शिकविल्याप्रमाणे त्याने देवापुढे कबूल केले. आश्चर्याची गोष्ट ही की लगेच त्याची दाढदुखी थांबली. या गोष्टीवरून आई अगदी लहान मुलांना सुद्धा युक्तीने देवाकडे कसे काय वळवतात याबद्दल विचार केला असता मन आश्चर्याने थक्कच होऊन जाते. आई रोह्याला असताना एक तरुण आईंच्याकडे आला, पण आईंच्यापासून 20 फूट लांब उभा राहिला आणि म्हणाला, मी ब्रह्मचर्य हेच जीवन या पुस्तकाचा अभ्यास करतो. आईने उत्तर दिले, अभ्यास म्हणजे काय काय करतोस? तो तरुण म्हणाला, रात्री झोपतेवेळी 2 मुठी भरून शेंगदाणे खाऊन पाणी पितो आणि चटईवर झोपतो. पहाटे 5 वाजता उठून प्रातर्विधी आटोपून स्नान झाल्याबरोबर आसने करतो आणि 2 प्रहरीचे जेवण पोटभर जेवायचे नाही. तिखट, आंबट, तेलकट जास्त खायचे नाही. घराबाहेर किंवा घराच्या आत स्त्रियांशी जास्त संबंध ठेवायचे नाही, असे त्यात लिहिले आहे. ते मी पाळतो. माझ्या घरी आई आणि 14 वर्षांची बहीण आहे. त्या खाली असल्या तर मी माडीवर जातो, त्या माडीवर असल्या तर मी खाली असतो. आईने त्याला विचारले, एकटी खाली आणि एकटी वर असली तर तू कुठे असतोस? त्या तरुणाने उत्तर दिले, मी अंगणात असतो. आईने म्हटले, तू उद्योग काय करतोस? तरुण म्हणाला, यंदा मॅट्रिकला आहे. आईने त्याला प्रश्न केला, तुझे वय काय? तरुण म्हणाला, 16 संपली. आईने त्याला विचारले, तुझी शाळा फक्त मुलांचीच आहे का? तरुणाने उत्तर दिले, नाही, मुलामुलींची. त्यावर आई म्हणाल्या, तर मग आई बहिणींपासून लांब राहतो.
त्यांच्याशी फार बोलत नाही म्हणतोस आणि माझ्यापासूनही फार लांब उभा राहिलास. पण शाळेत 8 तास मुलींमध्ये तुला वावरावे लागते. त्यावेळी येऊ नये ते अनेक विचार तुझ्या मनात येऊन जातात. आजाऱ्याने घरात औषध घ्यावे आणि बाहेर गेल्यावेळी हॉटेलचे खावे असे तुझ्याकडून घडते. आपण एखादे साधन करू लागल्यावर ते साध्य होईपर्यंत पाळावे लागणाऱ्या नियमात भंग होऊन उपयोगी नाही. तरच ध्येय साध्य होते. तेव्हापासून त्याचा साधनाभ्यास बंद पडला. ओम नमः शिवाय.